ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये. चला तर मग प्रेक्षकांनो, वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट. तर मित्रांनो, इथे आपण पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन सायली समोर नागोबाचा आणि प्रियाचा खरा चेहरा येणार, तर दुसऱ्या बाजूला आता साळसूतपणाचा आव आणणाऱ्या प्रियाला सायली चांगली जन्माची अद्दल घडवणार. आता नेमकं कसं आणि काय घडतं हे सगळं पाहूया आपल्या या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. तर आता आपण इथे पाहिलेलं आहे की अर्जुनला सुमन काकीच्या मोबाईलचं लोकेशन हे महिपतच्या बंगल्याबाहेरचं सापडलेलं आहे. त्यानंतर अर्जुनने आता पोलिसांकडनं परवानगी घेऊन महिपतच्या घरामध्ये सगळी शोधाशोध केली, पण त्याला महिपतच्या घरात कोणीही सापडलेलं नाही आहे. मग त्यामुळे आता अर्जुनला प्रश्न पडला आहे की हे कसं शक्य आहे. महिपतच्या घरात जर कोणीच नाही आहे, तर महिपतच्या घरात सुमन काकूचा मोबाईल नाही आहे, तर मग सुमन काकूचा मोबाईल महिपतच्या घराच्या आसपास सुरू कसा झाला, याचा अर्थ नक्कीच हे कोणीतरी मुद्दामून केलं आहे. पण मग कोणी केलं असेल हे सगळं, असा त्याला प्रश्न पडलेला असताना त्याला नागराज किल्लेदार ह्या नावाची जी चिठ्ठी म्हणजेच NK ही जी चिठ्ठी सापडलेली असते, त्याच्यावरून अर्जुनला शंका येते, या सगळ्या मागे सुद्धा नागराज काकाचाच तर हात नसेल ना. कदाचित हो. मग आता अर्जुन हा लगेचच नागराज काकाचा जर ह्या सगळ्या मागे हात असेल तर शोधून काढायला हवं आणि त्यासाठी नागराज काकाच्या मोबाईलचं लोकेशन ट्रेस करायला हवं, त्याचबरोबर त्याचे कॉल रेकॉर्ड चेक करायला हवे. या हिशोबाने आता पोलिसांची मदत मागतो, कारण अर्जुनला डायरेक्टर सरळ आता नागोबाचे कॉल रेकॉर्ड काढता येणार नाही आहेत फोन एजन्सीमधनं, हे अर्जुनला माहीत असतं. मग अर्जुन हा पोलिसांच्या मदतीने त्याचे कॉल रेकॉर्ड काढतो, तर त्यामध्ये समीरा शेख आणि दुसरी म्हणजे प्रिया हिला खूप सारे फोन आलेले असतात. मग अर्जुनला प्रश्न पडतो, प्रियाला नागराज काका वारंवार एवढे फोन का करत असतो, ते सुद्धा रात्री अपरात्री? नाही, चौकशी विचारायची असेल, पुतणी आहे म्हणून बोलायचं असेल, तर ते सगळं दिवसासुद्धा होऊ शकतं. मग रात्रीच हे दोघं एवढे फोनवर का बोलत असतील? आणि दुसरी ही मुलगी समीरा कोण असेल, मला ना काही कळत नाही आहे. त्याबरोबर सायली म्हणते, अहो मी काय म्हणते, समीराचं आपण नंतर प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना विचारूया, ते सगळं सोडा. पण आत्ता मला महत्त्वाचं वाटतंय ते म्हणजे प्रियाचं आणि नागराज काकांचं बोलणं. आपण तर आत्तापर्यंत पाहिलेलंच आहे की प्रियाचं डोकं किती उलटं चालतं ते, आणि नागराज काकाही अगदी तिच्या डोक्याला डोकं घासून तयार झालेले आहेत. त्यामुळे आपण ना सध्या त्या दोघांचे कॉल रेकॉर्ड एवढे आहेत, मग प्रियाचं सुद्धा कॉल रेकॉर्ड काढून बघूया. कदाचित ह्या दोघांच्या फोनचं लोकेशन सेम सापडेल. त्याबरोबर मग सायलीने अर्जुनला हे असं सांगितल्यावर अर्जुन ठीक आहे म्हणतो, आणि मग आता तो विचार करतो की पण हे कसं शक्य आहे. त्यावर सायली म्हणते, काय झालं? त्यावर अर्जुन म्हणतो, अगं तू विसरतेस का सायली, आपल्याला तन्वीच्या फोनचं लोकेशन असंच नाही ट्रेस करता येणार, किंवा आपल्याला तिचे कॉल रेकॉर्डसुद्धा नाही काढता येणार. तिच्या परवानगीशिवाय आपण हे नाही करू शकत. आपण नागराज काकाचे कॉल रेकॉर्ड मागवू शकलो, कारण आपल्याला पोलिसांनी मदत केली, ते सुद्धा आपल्याला नागराज काकावरती संशय आहे म्हणून. तसं तन्वीच्या बाबतीत आपलं अजून काहीच नाही आहे. त्यावर सायली म्हणते, अहो मग आपल्याला या सगळ्यामध्ये सध्या एकमेव व्यक्ती मदत करू शकते, आणि ती म्हणजे अश्विन भाऊजी. अहो सध्या अश्विन भाऊजी हे सुद्धा आपलेले आहेत. अश्विन भाऊजींना सुद्धा कळून चुकलं आहे की त्यांची बायको किती खोटारडी आहे, किती नीच आहे, किती खालच्या पातळीला जाऊन ती वागू शकते ते. त्यामुळे मला तरी वाटतं की ते सुद्धा आपली मदत करायला सहज तयार होतील, फक्त आपण त्यांच्याकडे मदत मागायची खोटी आहे. तुम्ही एक काम करा, एकदा अश्विन भाऊजींना विचारा. त्याबरोबर अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तू जर म्हणतेस तर मी अश्विनबरोबर बोलून बघतो. आणि खरं सांगू का, मला सुद्धा आता असं वाटतंय की अश्विन कदाचित आपली मदत या सगळ्यामध्ये करू शकतो. मग आता अर्जुन हा अश्विनला रूममध्ये बोलवतो, आणि मग तो त्याला सांगतो की हे बघ अश्विन, माझा तुझ्या बायकोवरती संशय आहे, काही तुझ्या मनात येत असेल तर प्लीज ते सगळं आधीच काढून ठेव, असं मी तुला सांगतोय. अश्विन म्हणतो, काय झालं दादा? मग अर्जुन सांगतो की रात्री अपरात्री नागराज काका आणि प्रिया एकमेकांबरोबर फोनवर बोलतात, ते सुद्धा 15-15, 20-20 मिनटं. ही गोष्ट तुला माहिती आहे का? अश्विन म्हणतो, नाही. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मग तेच. नक्की या दोघांचं रात्रभर काय काम सुरू असतं? मी प्रियावरती शंका घेत नाही आहे अश्विन, फक्त मला जाणून घ्यायचं आहे की एवढं यांचं काय सुरू आहे. आणि खरं सांगू का तुला, नागराज काकाने सुमन काकूला किडनॅप केलं होतं असं आम्हाला तरी वाटतंय. आता अर्जुन सायली त्याला खरं तर सांगत नाही की नागराज काकानेच हे सगळं केलं आहे, पण आम्हाला दाट शंका वाटते असं म्हणतात. तर आम्हाला प्रियाचे सुद्धा कॉल रेकॉर्ड्स हवे होते, तिचा मोबाईल आम्हाला हवा आहे, ट्रेस करायचं आहे. त्यावर मग तुझी मदत लागेल असं म्हणतात. त्यावर लगेचच अश्विन म्हणतो, काय मदत हवी आहे?
अर्जुन सांगतो की तुला असं ॲप्लिकेशन द्यावं लागेल की तुला तुझ्या बायकोचे कॉल रेकॉर्ड हवेत. त्याबरोबर मग अश्विन म्हणतो ठीक आहे, तू ॲप्लिकेशन लिही दादा, मी सही करून देईन. आणि मग अर्जुन ॲप्लिकेशन तयार करून घेतो, त्यावर अश्विनची सही घेतो आणि अर्जुनला आता ते कॉल रेकॉर्ड आणि प्रियाचा मोबाईलचं लोकेशन सगळं सहज मिळून जातं. मग अर्जुन आता ते सगळं अगदी व्यवस्थित बारीक तपासून बघत असतो. त्याने नागराजचे कॉल रेकॉर्डसुद्धा एका बाजूला घेतलेले असतात, नागराजचं लोकेशनसुद्धा एका बाजूला घेतलेलं असतं आणि एका बाजूला प्रियाचं. मग आता सायलीला त्यामध्ये ते लोकेशन सापडतं ज्या दिवशी त्या लोकांना महिपतच्या आणि सुमन काकूच्या फोनचं लोकेशन सापडलेलं होतं, काही सेकंदांसाठी सुरू झालेलं. आणि तिथे ते लोक गेले होते शोधाशोध करण्यासाठी, पण तेव्हा त्यांना तिथे सुमन नाही सापडली, तर एका मुलीच्या ओरडण्याचा त्यांना आवाज आला होता. आणि अर्जुन सायली ती मुलगी कुठून ओरडली हे पाहण्यासाठी गेले आणि नंतर तोपर्यंत सुमन काकूला गायब करण्यात आलं. मग आता सायली म्हणते, अहो याचा अर्थ आपल्याला त्या दिवशी आलेला अंदाज बरोबर होता, तो आवाज प्रियाचाच होता. बापरे, मला तर कळत नाहीये, प्रिया इतक्या खालच्या थराला जाऊन वागली. याचा अर्थ सुमन काकूंना किडनॅप करण्यामागे नागराज काकांबरोबर प्रियाचाही हात आहे. तर दुसऱ्या बाजूला आता प्रतिमा आत्या ही सकाळ सकाळ सुमनसाठी छान नाश्ता आणि दूध घेऊन गेलेली असते. सुमन काकूला आता ती एवढं घाबरलेलं बघत असते, पण आता ती सुमन काकूच्या जवळ जाते आणि तिला सांगते, सुमन काय गं, तू अशी सारखी जर घाबरल्यासारखी बसलीस ना तर तुला सगळ्यातनं सावरता नाही येणार. तू ना जरा धीर धर, खंबीर हो, खमकी वाग. तुला माहिती आहे मी आणि हे तुला दवाखान्यात घेऊन जाणार आहोत. डॉक्टर श्रद्धा ज्यांनी माझी ट्रीटमेंट केली ना त्यांच्याकडेच. बघ तुला लवकर बरं वाटेल. इतक्यात रविराज काका प्रतिमा आत्याला हाक मारतात. प्रतिमा आत्या म्हणतात, सुमन तू नाश्ता संपव, मी आलेच. आणि त्या तिकडनं निघून जातात. त्याबरोबर सायली अर्जुनने जो फोन दिलेला असतो तो फोन काढून आता सुमन काकू लगेचच सायलीला कॉल करू लागते. कारण जर मला काही झालेलंच नाही आहे तर डॉक्टरकडे नेल्यावर डॉक्टर तर खरंच सांगेल, मग काय करायचं आपण, आपल्या प्लॅनवरती पडदा पडेल ही भीती सुमन काकूला वाटते. सुमन काकू आता सायलीला म्हणत असते, सायली अगं भाऊजींना बिचाऱ्यांना काही माहीतच नाही आहे या नाटकातलं. त्यांना असंच वाटतंय की माझी तब्येत खरोखर खूप खराब आहे, मला खरोखर त्रास होतोय आणि त्यामुळे बिचारे मला दवाखान्यात घेऊन जायचं बोलत आहेत. अगं पण जर मला दवाखान्यात नेलं तर मी आजारी नाही आहे, मी नाटक करते, हे सगळं सहज समजून जाईल आणि मग मात्र सर्वाचा बट्ट्याबोळ होईल. सायली अगं आपल्याला काहीतरी करावं लागेल, भाऊजींना मला दवाखान्यात नेण्यापासून थांबवावं लागेल. जर भाऊजींनी मला दवाखान्यात नेलं तर डॉक्टरांनी टेस्ट केल्याबरोबर लगेचच भाऊजींना सगळं सत्य समजून जाईल. अगं मग आपण काय करणार आहोत. आता सायली सुमन काकूला तुम्ही शांत व्हा, काय करायचं ते मी बघते असं सांगते. मग सुमन काकू फोन कट करते आणि पुन्हा फोन लपवायला जातच असते. इतक्यात प्रतिमा आत्या खोलीत येतात. प्रतिमा आत्या सुमनच्या हातात फोन बघतात आणि विचारतात, सुमन काय गं, तुझ्या हातात मोबाईल, कोणाचा मोबाईल आहे हा, बघू. आणि मग सुमन काकूच्या हातातून तो मोबाईल घेतात आणि मग प्रतिमा आत्या म्हणते, हा मोबाईल कोणाचा आहे सुमन. त्याबरोबर सुमन म्हणते माझा. त्यावर प्रतिमा आत्या म्हणते तुझा, तुला कोणी दिला. मग ती सांगते सायली अर्जुनने. मग प्रतिमा आत्या सायली अर्जुनने तुला मोबाईल का दिला सुमन असं विचारते. मग सुमन आता म्हणत असते, वहिनी मला माफ करा, मी तुमच्याबरोबर आणि भाऊजींबरोबर पहिल्यांदाच खोटं बोलली, पण हे सगळं सायली आणि अर्जुनने ठरवलं होतं आणि मी त्यांना फक्त साथ द्यायची ठरवली असं म्हणते. त्यावर प्रतिमा आत्या नक्की काय झालं ते सांग असं म्हणतात. मग आम्ही हे सगळं नाटक करतोय, हे सगळं यांना फसवण्यासाठी आहे, हे सगळं यांनी केलं होतं वगैरे. आता सगळं सुमन काकूने प्रतिमा आत्याला सांगितलेलं असतं. प्रतिमा आत्याला सुद्धा या सर्व गोष्टींवर विश्वासच पटत नसतो. ती म्हणते, बापरे, नागराज भाऊजी एवढ्या खालच्या थराला जाऊन वागू शकतात याचा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. पण तू काळजी करू नकोस सुमन, नागराज भाऊजींना पकडवण्यासाठी आम्ही सुद्धा तुमची मदत करू. मी एक काम करते, मी यांच्याबरोबर बोलून घेते, यांना सांगते मी हे सगळं, मला खात्री आहे मग हे डॉक्टरकडे जाण्याचा विषय थांबवतील. मग आता प्रतिमा आत्या रविराज काकांकडे येऊन त्यांना सगळं काही सांगून टाकते. आता रविराज काकांचं तर रक्त उसळत असतं नागराजला मारण्यासाठी, पण प्रतिमा आत्या त्यांना शांत करते. मग रविराज काका प्रतिमा आत्याला सांगतात, सुमनला हॉलमध्ये बोलव. मग सुमन, रविराज काका, प्रतिमा आत्या, नागराज घरात नसल्यामुळे तिघं हॉलमध्ये बसून बोलत असतात. रविराज काका म्हणतात, हे बघ सुमन, जरी तुला बरं नसलं तरीसुद्धा मी तुला दवाखान्यात घेऊन जाण्याबद्दल जे काही बोलतोय ना, आपल्याला ते तसंच करायला हवं. आपण जर दवाखान्यात गेलो तर आपल्या या नाटकावरती आणखीन खरेपणाची एक परत चढेल आणि नागराजला असंच वाटेल की खरोखरच तुला बरं नाही आहे. आणि राहिला प्रश्न डॉक्टरचा, तर डॉक्टरची काळजी तू करू नकोस. अगं डॉक्टर श्रद्धा माझी खूप चांगली कॉलेजची मैत्रीण आहे, त्यामुळे ती
काहीही तुला वाईट करणार नाही, उलट मी तिच्याशी आधीच बोलून ठेवेन या सर्व गोष्टींबद्दल. मग ती तुला गोळ्यासुद्धा साध्या सोप्या देईल, ज्यामुळे तुला काही त्रास होणार नाही किंवा तुला गोळ्या देणारच नाही. आणि जरी तिने गोळ्या दिल्या तरी तुला त्या गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. कळलं? डॉक्टर श्रद्धा चांगली आहे. इतक्यात आता नागोबा तिकडे येतो आणि नागोबाने आता डॉक्टर श्रद्धा चांगली आहे हे शब्द ऐकलेले असतात. नागोबा आल्याबरोबर ते सगळेच गप्प बसतात. नागराज म्हणतो, काय झालं, तुम्ही सगळे असे एकाएकी गप्प का बसलात आणि तुमच्या चेहऱ्याचे रंग असे उडाल्यासारखे का वाटतायत? आणि तुम्ही आत्ता डॉक्टरांबद्दल काहीतरी बोलत होतात, म्हणजे डॉक्टर श्रद्धा वगैरे असं काहीतरी. मग एकाएकी असे गप्प बसलात, काय झालं, कोणाबद्दल बोलताय? वहिनीला पुन्हा डॉक्टरांकडे दाखवायचं आहे का दादा? त्याबरोबर रविराज काका म्हणतात, नाही, सुमनला डॉक्टरांकडे दाखवायचं आहे. नागराज म्हणतो, काय? त्यावर रविराज काका म्हणतात, हो, खरं तर हे सगळं तू येऊन माझ्याबरोबर बोलायला हवं होतंस की सुमनला दवाखान्यात घेऊन जायचं आहे, तिची ट्रीटमेंट करून घ्यायची आहे. पण नाही, तू तर माझ्याकडे आलाच नाहीस. म्हणून मग मी आणि प्रतिमानेच विचार केला आहे, ज्या डॉक्टरांकडे प्रतिमाची ट्रीटमेंट केली त्याच डॉक्टरांकडे सुमनलासुद्धा दाखवायचं. सध्या तिला ट्रीटमेंटची गरज आहे. काय वाटतं तुला? तसं लगेचच नागराज काका म्हणतो, अरे दादा, मला तर खरंच खूप बरं वाटेल जर माझ्या सुमनला डॉक्टरांकडे दाखवलं, जर माझी सुमन पुन्हा पूर्वीसारखी हसू लागली, बोलू लागली. मग कधी करायचं आपण हे? कधी जाऊया डॉक्टरांकडे? तू म्हणत असशील तर आत्ताच जाऊया. त्याबरोबर अर्जुन सायलीलासुद्धा आपण ह्याबद्दल विश्वासात घेऊ, त्यांच्याशी सुद्धा बोलून बघूया आणि मग काय करायचं ते ठरवूया, असं रविराज काका हे लगेचच नागोबाला सांगतात. आता खरं तर वेळ मारून नेण्यासाठी रविराज काकांनी हे शब्द सांगितलेले असतात. नागराज काका, ठीक आहे दादा, तू बोलून घे, मी आहे खोलीत तोपर्यंत, असं म्हणून निघून जातात. मग रविराज काका सुमनला म्हणतात, सुमन, तू निश्चिंत राहा, तुला कसलीही काळजी करायची गरज नाही आहे, मी आहे ना तुझ्याबरोबर, तू शांत हो. त्यानंतर मग रविराज काका त्यांच्या खोलीत येतात आणि खोलीतूनच ते डॉक्टर श्रद्धांना कॉल करतात. डॉक्टर श्रद्धा प्रतिमाच्या तब्येतीची चौकशी करतात. रविराज काका, आता प्रतिमा एकदम व्यवस्थित आहे, तुझ्या ट्रीटमेंटनंतर तिला काहीही त्रास पुन्हा झालेला नाही आहे असं सांगतात आणि म्हणतात, श्रद्धा, यावेळी ना मला तुझी थोडी वेगळी मदत हवी आहे. श्रद्धा म्हणते, अरे रविराज, मग त्यात काय एवढं, बोल ना. मग आता रविराज काका श्रद्धाला इकडची सगळी खरी परिस्थिती सांगतात आणि म्हणतात की नागराजनेच त्याच्याच स्वतःच्या बायकोबरोबर हे एवढं सगळं वाईट केलं आहे आणि त्या नागराजला रंगेहात पकडण्यासाठी सुमनने वेडी झाल्याचं नाटक केलं आहे. कायच्या काय तिला काही आठवतच नाही आहे असं ती वागते. पण आता सुमनला दवाखान्यात तर दाखवायला हवं, तिच्या मानसिक मनावर एवढा आघात झाला आहे म्हटल्यावर. मग तिला जर आता खरोखर डॉक्टरांकडे नेलं तर अर्थात डॉक्टर तू आहेस, त्यामुळे तू तिची टेस्ट घेतलीस की तुला लगेचच समजेल की सुमन नाटक करते. पण मी तुला रिक्वेस्ट करतोय, मला मान्य आहे हे तुझ्या एथिक्सच्या विरुद्ध आहे, पण तरीही तू आम्हाला मदत करू शकशील का प्लीज? त्यावर ती म्हणते, अरे, एखादी चांगली गोष्ट करण्यासाठी जर थोडा वेळ आपले एथिक्स बाजूला ठेवावे लागले तर काहीच फरक पडत नाही, यामुळे कोणाचं नुकसान तर होणार नाही आहे ना रविराज. त्यावर मग रविराज काका नाही म्हणतात. मग ती सांगते, तुम्ही या दवाखान्यात काय करायचं पुढे ते मी बघून घेते. मग नागराज काका, प्रतिमात्या, रविराज काका, सुमन हे सगळे दवाखान्यात जातात. तिथे डॉक्टर श्रद्धा सुमन काकूला तपासते वगैरे आणि गोळ्या वगैरे देऊन ती घरी पाठवते त्या लोकांना. त्यानंतर मग आता इकडे नागोबा हा विचार करतो की नाही, काहीही झालं तरी सुमन बरी होता कामा नये. जर सुमन बरी झाली, तिला पुन्हा सर्व भूतकाळ आठवू लागला तर हे सगळं माझ्यासाठी खूपच जास्त अवघड होऊन बसेल. काहीही झालं तरी सुमन वेडी झाली आहे, तिला वेडीच राहायला हवं. त्यासाठी मग मी प्रतिमा वहिनीच्या बाबतीत जे काही केलं होतं तेच मला सुमनच्या बाबतीत करावं लागलं तरीही माझी काहीच हरकत नसेल. मग आता नागोबा काय करतो, नागोबा सुमनच्या ज्या गोळ्या असतात ना त्या बदलतो आणि त्याच्यामध्ये डोक्याला त्रास होईल, डोकं दुखेल, ठणकेल, गरगरेल वगैरे अशा गोळ्या आणून ठेवते. तर दुसऱ्या बाजूला आता प्रियाने इकडे जे काही साळसूतपणाचा आणण्याचं नाटक केलेलं असतं, संस्कारी सुनेचं तिने जो काही म्हणजे आता विडा उचललेला असतो तो विडा आता मोडून काढायचा असं सायलीने ठरवलेलं असतं. मग काय, अगदी पाठीचा कणा धुनेपर्यंत सायली प्रियाला चांगलीच कामाला राबवत असते. कल्पना म्हणत असते, मला ना ह्या तन्वीचा खूप राग येतोय, किती ड्रामेबाज मुलगी आहे ही. त्यावर सायली म्हणते, आई, अहो, जर ही ड्रामा करते तर मग आपण सुद्धा हिच्या ड्राम्यात सहभागी होऊया की. त्यावर अस्मिता म्हणते, म्हणजे? त्यावर सायली म्हणते, सांगते,
आणि मग ती आता सगळ्यांना तिचा जबरदस्त प्लॅन सांगते. आता प्लॅन सांगितल्याबरोबर कल्पना म्हणते वाव सायली अमेझिंग. त्याबरोबर आता लगेचच अस्मिता म्हणते बापरे सायली, अगं माझ्या मनातही आलं नव्हतं की तुझ्या डोक्यात सुद्धा कधीतरी हे असे विचार येऊ शकतात. पण सायली खरंच हा जो तुझा विचार आहे ना हा एकदम फर्स्ट क्लास आहे. आता आपण असंच करायचं आणि हिला चांगली अद्दल घडवायची. त्यावेळी मग आता लगेचच अस्मिता म्हणते सुरुवात मीच करते. तन्वी जरा माझ्यासाठी कॉफी घेऊन ये ग. त्याबरोबर तन्वी कॉफी आणते आणि अस्मिताला म्हणते अस्मिता अगं यावेळी कॉफी जास्त प्यायची नसते, गरोदर आहेस ना तू. त्याबरोबर अस्मिता म्हणते तू नको मला शहाणपणा शिकू आणि एक घोट पिते आणि म्हणते शी याला काय कॉफी म्हणतात का तन्वी, याला काय अर्थ आहे, जा दुसरी कॉफी बनवून घेऊन ये. त्याबरोबर प्रिया दुसरी कॉफी बनवायला घेते. दुसरी कॉफी बनवते. आता कपात ओततच असते. त्यावेळी अस्मिता म्हणते ए नको 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 मला कॉफी नको, मला ना इलायची घातलेला छान दुधाचा चहा प्यायची इच्छा झाली, चहा बनव. इतक्यात त्या ठिकाणी पूर्ण आजी येतात. पूर्ण आजी सुद्धा म्हणतात तन्वी माझ्यासाठी पण एक कप चहा घेऊन ये. तशी प्रिया आता तोच चहा ओतून आणतच असते. इतक्यात लगेचच तिला पूर्णाजी म्हणते अगं तुला माहीत नाही आहे का मला डायबिटीस आहे ते, मला एवढ्या साखरेचा चहा चालणार आहे का, माझ्यासाठी दुसरा वेगळा चहा कर. त्याबरोबर प्रिया वेगळा चहा बनवते. मग पूर्णाजी म्हणते मला नाही माहीत नाही आहे का तुला, वेलची कशाला घातली त्याच्यामध्ये, आता पुन्हा दुसरा चहा बनव. प्रिया म्हणते पूर्णाई अगं पण काय फरक पडतो, थोडीशी तर वेलची आहे आणि कुठे एवढी वेलचीची चव लागणार आहे, घे की पिऊन. त्यावर पूर्णाजी म्हणते का थकलीस चहा बनवून. त्यावर प्रिया म्हणते नाही ग पूर्णाजी तसं नाही आहे, पण बरं ठीक आहे मी दुसरा चहा बनवून आणते. प्रिया किचनमध्ये येते. जोरात चहाचे कप किचनच्या ओट्यावरती आपटते आणि म्हणत असते खरं तर ना हे सगळं ही लोक मुद्दाम करतायत मला त्रास देण्यासाठी. यांना काय वाटतं मला कळत नाही आहे का, पण मी सुद्धा प्रिया आहे प्रिया. या सगळ्यांना जर नाही ना पुरून उरले तर माझं सुद्धा नाव प्रिया मधुकरने. त्याबरोबर लगेचच सायली तिकडे येते. सायली म्हणत असते प्रिया आज जेवणाला रात्रीला काय ग करणार आहेस तू. मी काय म्हणते आज ना आपण काहीतरी मस्त कडक बेत करूया. म्हणजे बघ आता संक्रांतीचा सणही होऊन गेलाय, तेव्हाही वातावरण निवांत आहे आणि सुमन काकू सुद्धा सापडल्यात त्याचा सुद्धा आनंद आहे. अस्मिताताईंची तब्येत सुद्धा व्यवस्थित सुदृढ आहे याचा सुद्धा आनंद आहे. मस्त ना आज आपण तिखटाचा बेत करूया, मस्त चिकन बनवतो काय. मी एक काम करते यांना येता येता चिकन घेऊनच यायला सांगते. मस्त साफ वगैरे कर आणि छान चिकनचा रस्सा बनव काय. आणि चिकन बरोबर आणखीन काय कोणाला हवं आहे का. त्याबरोबर अस्मिता म्हणते छान मस्त दह्याची कोशिंबीर. त्याबरोबर लगेचच आता कल्पना म्हणते अगं अस्मिता दही फक्त तुला आवडतं, तुला आंबटाचे डोहाळे लागलेत म्हणून, पण बाकीच्या सगळ्यांना दह्याचं कोशिंबीर आवडेलच असं नाही ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं अश्विन, आता अश्विनची बायको एवढं चिकन बनवते तर मग त्याच्याबरोबर अश्विनला जसं कोशिंबीर आवडतं तसं नको का बनवायला, अश्विनला बिटाचं कोशिंबीर आवडतं. तन्वी बिटाचं कोशिंबीर पण कर हा का. त्याबरोबर लगेचच पूर्णाजी म्हणते मला टोमॅटोचं सार आवडतं. त्याबरोबर लगेचच आता प्रिया म्हणते ठीक आहे ते पण करते, सांगणारच असाल ना तुम्ही आता. त्याबरोबर लगेचच अस्मिता म्हणते तन्वी ही बोलण्याची कुठली पद्धत आहे पूर्णाजी बरोबर. त्यावर ती लगेच म्हणते नाही नाही मी प्रेमाने म्हणत होते, मी ते पण करते, तुमच्यासाठी सगळ्यांसाठी करायला मी थोडीच थकणार आहे. त्यावर लगेच सायली म्हणते नाही नको 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 प्रिया तू ना चिकनचा रस्सा बनवू नको. आता एवढी छान बिटाची कोशिंबीर आणि छान असं म्हणजे ठरलेलं आहे टोमॅटोचं सार आणि अस्मिताताईंनी सुद्धा दह्याची कोशिंबीर सांगितली आहे, तर तू एक काम कर फर्स्ट क्लास बिर्याणी बनव, मस्त थर लाव, थराची बिर्याणी बनव किंवा मग दम बिर्याणी बनव, काय जमेल तुला, दम बिर्याणी की थराची बिर्याणी. आता प्रियाला फक्त बिर्याणी खाता येते बनवता येतच नाही हे सायलीला माहीत असतं, म्हणून सायली मुद्दाम म्हणते. आणि हो बाहेरून मागून आम्हाला फसवायचं वगैरे प्लॅन करू नको हा, कारण गेल्या वेळी मी तुझी चोरी पकडली होती, यावेळीसुद्धा तसंच होईल आणि मी मुळात इथे किचनच्या समोर बसून राहणार आहे, त्यामुळे लाग कामाला. त्याबरोबर आता प्रिया ही डोक्यावर हात मारून घेते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा. टाटा बाय बाय, धन्यवाद.